शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी रोझिना मोनिये आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र. आदर्श शाळा ही केवळ शिक्षकांनीच घडवता येत नाही, तर त्यामध्ये संपूर्ण समाजाचा सहभाग आवश्यक असतो. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन शिक्षणाचा दर्जा सुधारला तरच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडू शकते. शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा कणा आहे आणि त्याला अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अशा शाळेंमधून शिक्षण घेणारी मुले ही भविष्यात एक जबाबदार नागरिक होऊन समाजाच्या उन्नतीस हातभार लावतील. विद्या हीच खरी संपत्ती आहे, जी जितकी वाटली तितकी वाढते. आणि याचे ज्वलंत उदाहरण आहे राजापूर तालुक्यातील कोतापूर गाव. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोतापूर नंबर 1 व इतर 3 शाळेतून शिकणारे विद्यार्थी. गावातील लोक कष्टाळू आणि त्यातूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे जातीनिशी लक्ष देणारे, आणि त्यांच्या कष्टांना साथ मिळते ती येथील शिक्षक वर्गाला. कामाशी अतिशय प्रामाणिक राहून या गावखेड्यातील विद्यार्थी अनेक तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय पातळीवरती अनेक क्षेत्रात नावारूपाला आणण्याचा मोलाचा वाटा असतो तो या शिक्षकांचा. सलग 2 वर्षे नासा इस्रोसाठी निवड झालेले विद्यार्थी हे केवळ येथील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या खऱ्या योगदानामुळेच आणि या सर्वांच्या यशाची, मेहनतीची दखल घेतली ती प्रकट महाराष्ट्र साप्ताहिक व प्रकट महाराष्ट्र YouTube वृत्तवाहिनीने. या सर्वांचा दिनांक 15 मार्च 2025 रोजी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा यथोचित गुणगौरव प्रकट महाराष्ट्र साप्ताहिक व वृत्तवाहिनीचे संपादक श्री दत्ताराम दळवी साहेब, रवींद्र जाधव साहेब यांच्या वतीने करण्यात आला. प्रामुख्याने नासा इस्रोसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनी शमिका शेवडे, देवयानी आगरे आणि शिवाली घुमे, शासकीय रेखा कलाप्रवीण विद्यार्थी दिव्यराज तरळ, आशिष वालम, तेजस सुतार आणि नितेश नवाथे, जिल्हास्तरीय खो खो संघात निवड झालेला विद्यार्थी अथर्व मांडवकर, नृत्य अनुभूती नॅशनल अवॉर्ड वर्ल्ड परफॉर्मिंग चॅम्पियनशिप भरतनाट्यम येथे प्रावीण्य मिळवलेली शुभ्रा आमरे, तसेच राजापूर व कणकवली तालुक्यातील तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या रक्षा जांगळी, समूह गायन स्पर्धेसाठी आनम मोहम्मद मोनिये, श्रावणी मंगेश जाधव, स्वरा सुधाकर जानसकर, मेघा दीपक जानसकर, पायल सूर्यकांत चौगुले, स्वरा सुधाकर जानसकर वक्तृत्व स्पर्धा या विद्यार्थिनीचा समावेश होता. सदरचा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रकट महाराष्ट्राची संपूर्ण टीम, विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान लाभले. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रकट महाराष्ट्र वृत्तवाहिनी व साप्ताहिक तसेच प्रकट महाराष्ट्र YouTube चॅनेल यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोतापूर नंबर 1 या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच या वृत्तवाहिनीशी संबंधित सर्व प्रमुख मंडळींचे मी आमच्या शाळेच्या वतीने स्वागत करतो. त्या शाळेची आमच्यापेक्षा आपल्या गावचे नाव संपूर्ण जगात म्हणजे अमेरिकेपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्वप्रथम नासा इस्रो या स्पर्धेमध्ये 2023-24 साली निवड झालेली विद्यार्थिनी म्हणजे कुमारी शमिका शेवडे
ह्याची निवड झाली होती नासा इस्रोसाठी शमिकाला मी विनंती करतो की तिने व्यासपीठावरती उपस्थित राहून आपला सत्कार स्वीकारायचा आहे आणि हिचा सत्कार करण्यासाठी प्रगत महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक माननीय श्री दत्ताराम दळवी साहेब यांनी तिला प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्प देऊन तिचा सत्कार करायचा अशी त्यांना विनंती करतो. आपल्या शाळेची गावातील पहिली विद्यार्थी आहे, तिचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी देवेनी नरेश आगरे व तिचे पालक यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचे आहे. मी प्रगत महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे सहसंपादक मान्य श्री मोहम्मद मोहरे साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपल्या शुभ हस्ते देवयानी व तिचे पालक यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन, पुष्प देऊन तिचा सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे. यानंतर आपल्या शाळेची यावर्षीची नासा इस्रोसाठी निवड झालेली दुसरी विद्यार्थिनी कुमारी शिवाली संदीप भूमी, तिला तिचे पालक उपस्थित असेल तर त्यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचा आहे. मी व्यासपीठावरती प्रगत महाराष्ट्र वृत्तवाहिनी सहसंपादक मान्य श्री रवींद्र जाधव साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन हा त्याचा सत्कार करायचा आहे. सन्मान चिन्ह, बक्षीस व पुष्प देऊन सत्कार करायचा आहे. सर स्वीकारतील असेल त्यांना विनंती करतो. यांनी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रमाणपत्र व बक्षीस देऊन आमच्या व्यासपीठातील मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना बक्षीस पत्र सन्मान. मुख्याध्यापक त्यांचा अतिशय सत्कार स्वीकारतात. नमस्कार. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, आमच्या प्रकट महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक रवींद्र जाधव, उपसंपादक मोहम्मद मोनी, फिजा मोनी, अध्यक्ष आणि शाळेतील सगळे कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी ज्यांना पुरस्कार मिळाले आहे, बक्षीस मिळाले आहे, त्यांचे पालक, या सर्वांचं स्वागत. खरं तर आमचा हा योग चांगला आहे, आमचं नशीब चांगलं आहे म्हणून नासासारख्या विद्यार्थ्यांचा आमच्या हस्ते सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आणि ते भाग्य याचं सगळं श्रेय दोन व्यक्तींना लागतं. एकतर या शाळेच्या मंदिरामधील हे पुजारी जे आहेत, शिक्षकगण, त्यांचं एक श्रेय जातं आणि दुसरे पालकांनी सुद्धा जर विद्यार्थ्यांना त्यांची आवड जोपासायला चान्स दिला, सहकार्य केलं तर नक्कीच
यांच्यासारखे विद्यार्थी आणखी मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकतात. आपल्यासमोर बाबा यांचा फोटो आहे, होमी बाबा शास्त्रज्ञ, कळलं का? तसंच त्याचंच अनुकरण अशा विद्यार्थ्यांनी केलेलं असावं असं मला वाटतंय. खरोखरच फार आनंद होतो आहे त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना बघताना आणि त्यांना घडवणाऱ्या शिक्षक आणि त्यांच्या पालकांना. मी जास्त वेळ न घेता आमच्या फिजा मुली ताई ज्या आहेत त्यांचं अलंकारिक वगैरे असं असतं, भाषण वगैरे बोलणं, कविता चांगल्या करतात. तुमच्यातलीच एक मुलगी आहे ती आता पुढच्या पत्रकारितेमध्ये चांगलं काम करते. हे पण आपलं भाग्यच आहे. तुमच्यापैकीच मुलगी, तुमच्यासारखीच मुलं ज्यांना कोणाला अशी व्हायची इच्छा असेल त्यांनी मोहम्मद मोने, रवींद्र जाधव, फिजा मोने यांचं ते जाधव आहेत आमचे पत्रकार सर, या लोकांचं मार्गदर्शन घेतल्यास आणि त्याबरोबरच अभ्यासावरही लक्ष केंद्रित केल्यास आपल्याला जे ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे ते नक्कीच तुम्ही गाठण्याचा प्रयत्न करू शकता. मी एवढंच सांगेन, कारण बऱ्याच मान्यवरांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायला आवडतं आम्हाला बोलण्यापेक्षा, पण कौतुक एवढ्यासाठी पालकांचंही आणि शिक्षकांचंही. नंतर तिसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचं. परत एकदा सगळ्यांचं कौतुक करेन आणि विद्यार्थ्यांनी आपापले जे छंद आहे, ज्याची आवड आहे, त्या आवडी जोपासाव्या. इतरही अभ्यासाबरोबर खेळणं, चित्रकला, अभिनय, पत्रकारिता किंवा अन्य काही तुमच्या सह त्याला जोड जर शिक्षण घेण्याच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून चांगल्या शिक्षणाला जर निवडलं तर चांगलं आपल्यातून नक्कीच. जसं आता आपल्यासमोर नासाच्या विद्यार्थ्यांनी, तुमच्यापैकी आहेत विद्यार्थी, पण त्यांनी जसं ध्येय गाठलं तसंही तुम्ही ध्येय गाठू शकता. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आहे त्याच्यासाठी. आणि या शारदेच्या मंदिरातील पुजारींना सुद्धा जे शिक्षकगण आहेत त्यांचं तर खास करून आभार मानावेसे वाटतात की ते जर असे असतील, विद्यार्थी घडवून घ्यायचे असतील. मला एक विद्यार्थी आवडत नाही, मला 40च्या सगळे 40 असतील, 50 असतील, सगळे विद्यार्थी आवडीचे आहेत. फक्त त्याच्यात जास्त जो फोकस असतो तो जास्त चांगला अभ्यास करतो, जास्त चांगले गुण मिळवतो, पहिला नंबर काढतो, इकडे असतं. पण त्याच्याबरोबर इतरही विद्यार्थ्यांना फोकस करू किंवा त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करू, त्यांनाही तसं घडवण्याचा प्रयत्न करणारेच हे शिक्षक, त्यांना मानाचा मुद्रा आमच्याकडनं. आणि प्रकट महाराष्ट्र यांनी आमच्या वृत्तवाहिनीचे संपादक रवींद्र जाधव आणि उपसंपादक मोहम्मद मोने यांनी विशेष परिश्रम घेतले हे आम्ही बघतो. आणि आतापर्यंत त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. हे आमच्या चॅनेलच्या थ्रूने सुद्धा आणि साप्ताहिक प्रकट महाराष्ट्र आहे. परत असा कधी योग आला तर नक्कीच आम्हाला तुमच्याबरोबर असा संवाद साधायला आवडेल. आम्हाला इथे बोलून 2 शब्द सांगण्याऐवजी चांगली विद्यार्थ्यांची संगतीत आमचा वेळ घालवायला मिळाला त्याबद्दल आयोजकांचे आभारी आहोत आणि बोलवल्याबद्दल आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, या शाळेचे मुख्याध्यापक, पालकवर्ग, विद्यार्थी, आज आपल्या शाळेतील जे गौरवास्पद विद्यार्थी आणि त्यांचा आज या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात येतोय असे प्रकट महाराष्ट्राचे संपादक, त्यांनी बरंचसं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. मी विद्यार्थ्यांना एवढं सूचित करेन की हे आता जी तुमच्या यशाची सुरुवात आहे त्यातून उडून न जाता तेच यश पुढे उत्तर कसं प्राप्त करता येईल याचा प्रयत्न अधिक करू. शिक्षकांना, तुमच्या पालकांना जे ज्या प्रकारचे सहकार्य लागेल ते करा. त्यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन घ्या आणि उत्तर आपली प्रगती करा. एवढाच बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि सुप्रभात. आज माझा एक वेगळाच अनुभव मला अनुभवायला मिळतोय. म्हणजे या अगोदर या शाळेची माजी विद्यार्थी म्हणून मी वावरत होते आणि आज मी इथे बक्षीस वितरण करण्यासाठी म्हणून मी इथे मला बोलवलं गेलं. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची आधी मनपूर्वक आभारी आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे म्हणजे नासा इस्रोपर्यंतची भरारी गाठताना बघून
आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये इथे सहभागी झालेलं बघून मला आज माझं पूर्णपणे ऊर भरून आलेला वाटतोय. कारण आमच्या वेळेला पण आम्ही अशी बरेच काही स्पर्धा परीक्षा म्हणा त्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो होतो. आणि तसंच विद्यार्थ्यांना पुढे जाताना पाहून आजही मला तसं वाटतं की कोणतरी आमचा वारसा चालवणारं अजूनही आहे. सो तुम्हा सर्वांना मी माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा देते. अशीच प्रगती करा आणि आपल्या शाळेचं नाव मोठं करा. धन्यवाद. आणि आज सर्वप्रथम मी तुमची सर्वांची माफी मागतो. तर आज तुम्हाला सर्वांना सुट्टी असताना आज तुम्हाला शाळेत आम्ही बोलवलं आणि या बहुसंख्येने तुम्ही आज उपस्थित राहता सकाळपासून आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जो आपण सकाळी केला त्यामध्ये मी तुमचा आभारी आहे. मित्रांनो, तुम्हाला जेव्हा सर्टिफिकेट आम्ही दिलं तर सर्टिफिकेट देताना तुम्हाला आम्ही गुलाबाची फुलं दिली. त्या गुलाबाच्या फुलं जेव्हा तुम्ही घेताना तुम्हाला काटे टोचले असतील, बरोबर ना? त्या काट्यामागचा एकच उद्देश होता की आपण पहिल्यांदा जेव्हा कठीण प्रसंग आपण जेव्हा प्रसंग करतो तेव्हा आपण चांगले यश मिळतो. तुम्ही जर हार्डवर्क केला, अभ्यास केला, कम्प्युटर आणि जर क्षेत्राकडे वळणार तर तुम्ही भरारी घ्याल. आज या कोल्हापूर गावचे असे विद्यार्थी आहेत की वेगवेगळ्या स्तरावर इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, चांगले ॲडव्होकेट झालेले आहेत. आज त्यांची तरी तुम्हाला ओढायची आहे. आज आम्ही सुद्धा शाळेचे विद्यार्थी आहोत, तुमच्यासाठी आम्ही इथे बसायचो. आज इथे तुम्हाला लादीवर बसायला मिळतं आहे. आज आम्ही शाळेला जमिनीवरती बसत होतो आणि आम्हाला असं कोणतरी आमच्यापेक्षा तेव्हाचे वरिष्ठ आपले गावामध्ये आम्हाला मार्गदर्शन करायचे आणि आम्ही त्याचं मार्गदर्शन ऐकून आज आम्ही पत्रिका क्षेत्रामध्ये आज आम्ही तुमच्या यशस्वी केलेली आहे. आज तुमचा सत्कार करण्यामागे एवढाच उद्देश की त्यावेळी आमचा कोणीतरी सत्कार केला, आम्हाला कोणीतरी पाठीवर शाबासकी दिली म्हणून आम्ही तुमच्या सराव केलो. म्हणजे तुम्हीसुद्धा आज नासामध्ये मुलं जात आहेत. नृत्य स्पर्धेमध्ये फक्त ऑनलाईन शिकूनची मुलगी आज चांगल्या स्तरावर खेळते. आज क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली मुलं खेळत आहेत. ही आपल्या कोल्हापूर शाळा नंबर 1 ही 1 नंबर शाळा आपल्या प्रत्येक गावामध्ये सर्व जिल्हा स्तरावर नव्हे तर पुन्हा राज्य स्तरावरती आपल्या शाळेचं नाव यायला पाहिजे. त्यासाठी शिक्षक तुम्हाला सहकार्य करतील. शिक्षकांचं ऐकायला पाहिजे. घरी जाऊन मोबाईलकडे लक्ष न देता मोबाईल जर बघत असाल तर जास्त मोबाईलकडे लक्ष न देता वाचन करा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं वाचा तर वाचा. आणि जर तुम्ही वाचलात तर आज नासा काय भविष्यामध्ये तुम्ही त्या नासामध्ये तुम्ही काम करा. आज तुम्हाला नासामध्ये बघायला मिळतं. आज माझी विद्यार्थी आहे की तिला पण माझ्या शुभेच्छा आहेत की भविष्यामध्ये तू जाऊन आलीस पण तू अशी इच्छा कर की मी तिथे त्या ड्युटी जॉईन करेन त्या नासामध्ये. कारण प्रत्येक आमच्या गावातील मुलं आता उद्या मला आता 2 मुलं जात आहेत त्यांना सुद्धा आमच्या प्रकट महाराष्ट्राच्या वतीने आम्ही शुभेच्छा. जास्त बोलायचं खूप आहे पण तुम्ही सकाळपासून आलेला वेळ तुम्हाला भरपूर झालेला आहे. तरी मी आमच्या प्रकट महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला पुढील वाटचाली आम्ही शुभेच्छा देतो. आणि मी समुदायामध्ये जी विद्यार्थिनी आना मोरे हिनेसुद्धा चांगलं गाते असं मला समजलं तर तिने 2 गीतं सादर करावी अशी मी तुला विनंती करतो. आणि माझा 4 शब्द संपतो. पाहुणा आला माझ्या घरा. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. लिंबलोण करा सावळ्याला, लिंबलोण करा सावळ्याला.
माझे गोत्र निळाले पंढरी मी माझ्या माहेरी धन्य झालो मी माझ्या माहेरी धन्य झालो ओ मी माझ्या माहेरी धन्य झालो मी माझ्या माहेरी धन्य झालो विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा ज्या विद्यार्थ्यांना घडवतो तो शिक्षक आणि म्हणून मला मनापासून आवडते मला ही शाळा त्या ज्या शाळेचे आम्ही विरोध करू शकत नाही ज्याच्यामुळे आज प्रत्येक विद्यार्थी हा मराठी घेतो त्याचा मराठी घेण्यामागे पाठीमागे सपोर्ट करणारे सर असतात आणि सर शिक्षक वर्ग असतो त्या शिक्षक वर्ग हा आपल्या विद्येच्या मंदिरातच सापडतो त्याच्या विद्येच्या मंदिराचे पुजारी ते शिक्षक वर्ग असतात म्हणून आमच्या प्रकट महाराष्ट्राच्या या समूह दिवसाच्या वतीने वृत्तवाहिनीच्या वतीने प्रकट महाराष्ट्र साप्ताहिकच्या वतीने आमच्या कोल्हापूर शाळा नंबर 1 त्या शाळेला एक आदर्श शाळा पुरस्कार आम्ही देतो आहोत तर त्यांच्या शिक्षक वर्गाने शिक्षक पालकवर्ग सदस्याने तो त्याला पुरस्कार करतो. एक फोल्डर आहे एक फोल्डर तुम्हाला माहिती आहे आपण बसता उठता सध्या जगामध्ये स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत जो टिकून जातो तो यशस्वी होतो बरोबर तो स्पर्धेत पुढे जायचं की नाही बरोबर आज प्रत्येक जणी तुम्ही गेलात तरी धावपळी जोपर्यंत एसटीमध्ये पण पकडताना आपण कसं पहिला आपण सीट पकडण्यासाठी असं की नाही तसं हे एकच फोल्डर आलं आहे हे इथे जमलेल्यापैकी एकाच्या हातात आलं बरोबर मी एकच प्रश्न विचारेन त्याचं जर तुम्ही उत्तर तुम्हाला विचारते बरोबर देईल त्याला ते कळू महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री कोण एक दोन चार आता दुसरा प्रश्न बहुसंख्य असल्यामुळे जेव्हा हा आपला इतिहास आहे हे थोडंसं सामाजिक नॉलेज आपल्याला शिकवलं तुम्हाला जास्तीत जास्त सर तुम्हाला इतिहास शिकवतात थोडंसं पॉलिटिक्स शिकवतात त्याच्यामध्ये सगळं म्हणून आभारी आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कोण माजी मुख्यमंत्री गेले आणि शेवटचा कधी शेवटचा सर्वात पहिला हातवरती करेल ते ना आता अगोदर कुठे गेला आता खाली करा पहिल्या महिला राष्ट्रपती महिला राष्ट्रपती विचारा प्रतिभाताई पाटील ह्या कोण होत्या उभ्या पटकन उभ्या जो पण मला सांगितलं तर त्याला पहिलं भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती
विद्यार्थ्यांना उत्तरं माहिती होतं त्यांना सुद्धा पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. खरं म्हणजे बोलायचं नाही, आपण जे काय बोलतो, तुम्ही जेवढे विषय शिकता शाळेत, या कोताकर साहेबांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला फार फार शुभेच्छा, तुम्ही अभ्यास चांगला करा वगैरे वगैरे बऱ्याच काही गोष्टी. पण आपण जे जे विषय शिकतो शाळेत ते सगळे विषय आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. म्हणजे त्या विषयातूनच आपलं जीवन घडतं. त्यातला आपण एक गणित विषय घेऊया. मी नेहमी कुठेही गेलो तरी या गणित या विषयाबद्दल जरासं सांगतो नेहमी. जे गणित विषय आपल्या एकदम जवळचं आहे. गणितात काय काय असतात, काय असतात सांगा बघू. अधिक चिन्ह, कुठली चिन्ह असतात? अधिक सांग ना, बोला बोला. अरे बसूनच. बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार. 4 असतात ना, आणि शेवटचा असतो तो बरोबर चिन्ह. म्हणजे बेरीज बरोबर वजाबाकी केलं तर आलेलं उत्तर त्याच्या बरोबर ना. मग गणित ह्या विषयातलं बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार बस आहे. ह्या प्रत्येक चिन्हाचा आपल्या जीवनाशी निगडीत आपण आहोत. आपण बेरीज घेऊया. बेरीज काय सांगते की जेवढे चांगले गुण आहेत इतरांचे, उदाहरणार्थ शिवाजी महाराज वगैरे असे जे थोर पुरुष होऊन गेले किंवा अन्य नेते मंडळी होऊन गेले किंवा आपल्या गावातले किंवा आता हे नासामध्ये गेलेले विद्यार्थी, त्यांच्यातले चांगले गुण तेवढे घ्यायचे. ते असं चांगला गुण घ्यायचा तो म्हणजे अधिक, बरोबर ना. दुसरा आहे वजाबाकी. वजाबाकी तुमच्यातले जेवढे तमोगुण म्हणजे वाईट गुण आहेत, वाईट सवयी आहेत, वाईट चालीरीती आहेत, त्या तुम्ही घालून द्यायचे, वजाबाकी करायची आहे. जीवनातल्या आपल्या या जीवनातले जे गणित आहेत त्या गणिताची वजाबाकी करायची, म्हणजे वाईट गुण घालून घ्यायचे. तिसरा आहे गुणाकार. जे जे चांगले गुण इतरांचे आहेत आणि तुमच्याकडे काही आहे ते घेऊन त्याचा गुणाकार करायचा आणि त्याची जी बेरीज म्हणजे उत्तर येईल ते तुमचं जीवन असेल. आणि शेवटचं आहे भागाकार. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला तमोगुण, वाईट गुण जेवढे जेवढे एकदम जरी गेले नाही तर ते काही अंश आपण घालवायचे आहेत, म्हणजे भागाकार करून घालवायचे आहेत. जसं भागाकाराचं उत्तर भागाने येतं ना, तसे आपले हे गुण सगळे राहिलेले भागाकार करायचे आणि शेवटी बरोबर चिन्ह. म्हणजे याच्यातून तुम्ही जेवढे गुण घालवा, वजाबाकी करा, दुसऱ्यांच्या गुणांची गुणाकार करा, त्याचं उत्तर बरोबर येतं आणि त्या उत्तराच्या बरोबर चिन्हाच्या पुढे एक चांगलं व्यक्तिमत्व घडतं, ते म्हणजे तुम्ही आहात. म्हणून सगळ्यांना हा विषय म्हणजे प्रत्येक विषय सगळ्या विद्यार्थ्यांना लागू पडतो आणि तो आपल्या जीवनात असतं. फक्त त्याची माहिती आपल्याला विस्तृतीकरण आणि त्याचं महत्त्व आपले शिक्षकांनी देत असतात. तुम्ही सगळ्यांनी तसेच घ्या. सगळे वाईट गुण घालवा, काही गुणांचा भागाकार करा, गुणाकार चांगल्या गुणांचा करा, बेरीज पण चांगल्या गुणांची करा आणि सदृढ, स्वच्छ, दृढ, निश्चयी असा व्यक्तिमत्व तुमच्यात निर्माण होईल. हीच अपेक्षा. या कार्यक्रमाच्या आयोजक समितीच्या वतीने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटच्या पुड्यांचे वाटप होत आहे. मी संपूर्ण आयोजक टीमचे आभार मानतो. तसेच आता हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या त्यांचे तर आभार आहेत, पण कधी पण एक चांगल्या विचारांचा गजरा गुंफायचा असतो. ती फुलं वेळोवेळी त्या गजरात बरोबर लागली की नाही ते बघून की तो गजरा चांगला कसा दिसेल गजरा वापरणाऱ्याला, कसा शब्दात ज्याने आपल्याला निवेदन केलं त्या निवेदन ते आमच्या प्रकट महाराष्ट्राच्या वतीने या निवेदकांचा पण सत्कार करणं एवढं निश्चित आहे. मी त्यांना विनंती करेन की ते या आणि आपला विषय घ्या. पाटील सर या. बरोबर फार सुंदर अलंकारिक शब्दात केलं.
घेतला? थांब, थांब, थांबा. घेतला? प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.